म्हणजे निदा खान आहे का लक्षात? नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील प्रमुख आरोपी. मार्चमध्ये तिच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर तब्बल 25 दिवस पोलिसांना गुंगार देणाऱ्या निदा खानला 7 मे रोजी थेट छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. आणि तेव्हापासून तिची कसून चौकशी सुरू होती. आणि या चौकशीत सध्याच्या घडामोडीनुसार तिनं तिच्यावर असलेल्या सगळ्या आरोपांची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खाननं या प्रकरणातील पीडित तरुणींना स्वतःच्या घरी नेऊन नमाज शिकवल्याची आणि रमजान महिन्यात रोजे ठेवण्याचं सांगितल्याची कबुली दिली आहे. त्यासोबतच महाराष्ट्राला आणि देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणात अशी अनेक प्रकारची नवीन माहिती समोर आली आहे. त्यात काय काय अपडेट्स आहेत, या निदा खाननं या प्रकरणात किती जणांना अडकून ठेवलंय आणि कशा प्रकारे अडकून ठेवलंय याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषणाची बातमी आपल्यापर्यंत मार्चमध्ये पोहोचली. पण हे सगळं तिथं गेल्या 4 वर्षांपासून सुरू होतं. नोकरीची गरज असणाऱ्या तरुणींना हेरून त्यांना नोकरी देण्यापासून ते सुनियोजित पद्धतीनं मुलींना टार्गेट करून प्रसंगी त्यांचा शारीरिक मानसिक छळ करून त्यांना हिंदू धर्म कसा चुकीचा आहे हे पटवून देणं, हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान करणं आणि सोबतच मुस्लिम धर्म कसा चांगला आहे त्याची माहिती देणं, झाकीर नाईकचे व्हिडिओज दाखवून धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणं, बीफ खायला लावणं, नमाज वाचायला शिकवणं, रमजानचे रोजे ठेवायला लावणं आणि ऑफिसमध्येच त्यांच्यावर बळजबरी करणं, त्यांच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अनेकांचं शारीरिक शोषण करणं, अशा प्रकारचे गंभीर प्रकार गेल्या 4-5 वर्षांपासून सुरू होते. हे प्रकरण बाहेर येताच याचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तपासासाठी विशेष एसआयटी स्थापन केली आणि या तपासाची गती वाढवली. त्यानंतर या प्रकरणी एकूण 9 एफआयआर दाखल झाले आणि दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, रजा मेनन यांना अटक करण्यात आली. आणि या प्रकरणाची प्रमुख आरोपी असलेली निदा खान ही 25 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरून पोलिसांना गुंगारा देत होती. मध्येच तिनं गर्भवती असल्याचं कारण देत अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही प्रयत्न केला, पण कोर्टानं तो नाकारला. त्यामुळे पोलिसांनी कसोशीनं तिचा शोध घेत छत्रपती संभाजीनगर मधून तिच्या मुसक्या आवळल्या. तिथंही ती मुस्लिम नगरसेवक मतीन पटेल याच्याच वरदहस्ताने लपून बसली होती. त्याचबरोबर या प्रकरणात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचंही नाव चर्चेत आलेलं होतं. मंडळी, निदा खानला अटक झाल्यानंतर तिची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खानला हे प्रकरण बाहेर येणार याची चुरूक लागली होती. त्यामुळं तिनं नाशिक सोडून मुंबईला पलायन केलं आणि नंतर स्वतःच्या नावात हनिया असा बदल करून मलेशियाला निसटण्याचा प्लॅन केला. पण वेळीच पकडल्यामुळं तिचा हा प्लॅन फेल गेला आणि सगळा डाव पोलिसांसमोर उघडकीस आला. म्हणजे यावरूनच हे प्रकरण वरवर फक्त कॉर्पोरेट जिहादचं वाटत असलं तरी यात एक मोठी मोडेस ऑपरेंडी काम करत असल्याचा उल्लेख आरोपपत्रांमध्ये करण्यात आलेला आहे. निदा खान सारख्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या तरुणींचा अशा प्रकरणातील सहभाग हा खूपच काळजी करण्याचा विषय आहे. कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पदावर काम करणारी निदा खान ही टीसीएस कंपनीसाठी कमी आणि त्यांच्या मिशनसाठी जास्त काम करत असल्याचं तिच्या कबुली जबाबावरून समोर आलेलं आहे. एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यानं नवीन कर्मचारी भरताना निदा खानची भूमिका महत्वाची असायची आणि तिथूनच तिचं हे मिशन सुरू व्हायचं. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि नोकरीची खूप गरज असणाऱ्या मुली हेरून त्यांनाच ती जॉब द्यायची, जेणेकरून त्यांचा काही छळ झाला तरी त्या तक्रार करणार नाहीत आणि लवकर जॉब सोडून जाणार नाहीत. त्यानंतर त्यांच्या पूर्ण टोळीचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता, ज्यावर अशा सावज मुलींना कोण कसं पटवणार याचं सविस्तर नियोजन केलं जायचं. त्यानंतर सुरू व्हायचा मुलींचा छळ, मानसिक त्रास आणि धर्मांतरासाठीचे प्रयत्न. या प्रकरणात एकूण 9 एफआयआर दाखल झाले होते आणि त्या सर्वांनी त्यांचा कशा प्रकारे छळ झाला हे सविस्तर सांगितलेलं आहे. पीडितांनी जवळपास 78 ईमेल्स करून कंपनीच्या वरिष्ठांना याबद्दल कल्पना दिली होती, तरी कंपनीकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळं त्यांना पोलीस स्टेशन गाठावं लागलं होतं. पीडितांच्या जबाबात निदा खाननं हिजाब घालण्यास सांगितलं, कपड्यांची स्टाईल बदलायला लावली आणि धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असे गंभीर आरोप करण्यात आले. तिथून पुढे तपासाची चक्र फिरली आणि या सर्व गुन्हेगारांना नाशिक पोलिसांनी अटक केली. निदा खानला अटक झाल्यानंतर आता तिचा मोबाईल फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आलाय आणि आता त्याची सखोल तपासणी झाल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी नेमकं कोण आहे हे समोर येण्याची शक्यता आहे. एसआयटीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात या प्रकरणाचे धागेदोरे मलेशिया तसेच पाकिस्तानपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसंच निदा खानला लपण्यासाठी सहकार्य करण्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि खासदार इम्तियाज जलील यांचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी निदा खाननं पोलिसांना दिलेल्या कबुलीत तिनं पीडित तरुणींना स्वतःच्या घरी नेऊन नमाज कसं वाचायचं ते शिकवलं आणि रमजानमध्ये महिनाभर रोजे कसे ठेवायचे याची शिकवणी दिल्याचं कबूल केलंय. यावरून हे प्रकरण धर्मांतराचं आहे हे तर सिद्ध होत आहे. मंडळी, सध्या निदा खान न्यायालयीन कोठडीत असून नाशिक कोर्टात 9 जून पासून या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आता निदा खान विरोधातील आरोप न्यायालयात सिद्ध होतील का, तपासातून आणखी कोणती नावं समोर येतील, या प्रकरणाला राजकीय वळण मिळेल का, अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरांची येत्या काळाकडून अपेक्षा आहे. या प्रकरणातील पुढची प्रत्येक सुनावणी आणि प्रत्येक खुलासा आता महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहे.
तर मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? एमआयएम पक्षाचे नेते मुस्लिम गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम करत आहेत का, असं तुम्हाला वाटतं? ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.